लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये अंधश्रद्धेविरोधात जागरूकतेचा मोठा संदेश देणारी भव्य भांडाफोड परिषद उत्साहात पार पडली आहे. आयटक नाशिक जिल्हा कामगार संघटनेच्या वतीनं आयोजित या परिषदेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. दिनांक 4 मे 2026 रोजी नाशिक येथे आयटक नाशिक जिल्हा कामगार संघटनेच्या वतीनं भव्य भांडाफोड परिषद मोठ्या उत्साहात आणि विचारप्रवर्तक वातावरणात पार पडली आहे. चला चमत्काराची पोलखोल करूया विज्ञानाच्या नजरेतून या घोषवाक्याखाली आयोजित या परिषदेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. परिषदेचे प्रास्ताविक कॉम्रेड प्राजक्ता कापडणे यांनी केलाय. या परिषदेत डॉक्टर ठकसेन गोराणे आणि महेंद्र दातरंगे यांनी तथाकथित चमत्कारांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करत अंधश्रद्धेचा पर्दाफाश केलाय. हातातून आग काढणे, वस्तू हलवणे, अंगात देव येणे किंवा भूतबाधेचे भास निर्माण करणे अशा अनेक प्रकारांचा वैज्ञानिक पद्धतीने उलगडा करण्यात आलाय. दरम्यान हे सर्व चमत्कार नसून वैज्ञानिक प्रयोग आहेत असं सांगत डॉक्टर ठकसेन गोराणे यांनी नेमकं काय सांगितलंय ऐकूयात. हे आपल्याला बघायचं आणि मग आपण अशा लोकांना आहारी जायचं का नाही, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं का नाही, आपण करायचं. याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल पहिल्यांदा आयोजकांना खूप खूप धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे माझ्या सोबत इथं आमच्यावर उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष नरोडे मामा दुपारी. या दरबार मामांच्या तुम्ही हजर झाला ते दर्पण मानू नका. मी मगापासून पाहतोय इतके गंभीर घेऊन बसले की आता काहीतरी नजर होतो काय, आता बाबाच्या अंगात दिसलं काय, असं करून बाबा काही काम होतं काय, असे चेहरे करून बसू नका. तुम्ही जेवढे घाबराल ना या सगळ्या बाबा बुवांना तेवढी यांची गुजरी वाढणार. आणि म्हणून आपण याच्यासाठी काय जमलेलं आहे की तुम्ही सगळे कार्यक्रम घ्या, श्रोते किंवा प्रेक्षक म्हणून करूया. हे जे तुम्हाला शिकवायचे ना, आम्ही भाषण नाही करणार, तुम्हाला सोबत घ्या, तुमच्या हातामध्ये प्रयोग करणार आणि मग तुम्ही लोकांना करून दाखवायचं. यासाठी हा कार्यक्रम केला जातो. ॲडव्होकेट सुशील कुमार इंदवे यांनी अंधश्रद्धा व बुवाबाजी विरोधातील कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करत जादूटोणा विरोधी कायद्याच्या तरतुदींची माहिती दिली आहे. नागरिकांनी अशा प्रकारांविरोधात तक्रार नोंदवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. प्राध्यापक आशा लांडगे यांनी महिलांवर अंधश्रद्धेचा होणारा परिणाम अधोरेखित करत महिलांनी जागरूक राहण्याचं आवाहन केलंय. तर चमत्कार काही नसतो, सगळं विज्ञान आहे असा स्पष्ट संदेश देत आयटकचे जिल्हा अध्यक्ष व्ही.डी. धनवटे यांनी काय म्हटलंय पाहूयात. या परिस्थितीसाठी जे काही आपण ज्या निमित्तानं खरं एकत्र आहोत की काय घडतंय आणि खरं वास्तव काय आहे हे आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी काही विचारवंत आणि अभ्यासक व्यक्तिमत्व असलेले सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले गोराणे सर, त्याचप्रमाणे ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या असलेल्या ज्ञानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड मीना आढाव होत्या. त्यांनी अंधश्रद्धेमुळे गरीब कामगार आणि महिलांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे. या कार्यक्रमाला आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, जिल्हा अध्यक्ष व्ही.डी. धनवटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड मनोहर पगारे, शहर सचिव कॉम्रेड तल्हा शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेत जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, भोंदू बाबांवर कठोर कारवाई तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्याचे महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. एकूणच या भव्य भांडाफोड परिषदेमुळे अंधश्रद्धेविरोधातील लढ्याला नवी ऊर्जा मिळाली असून समाजातील वैज्ञानिक विचार रुजवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.